दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिराच्या कळसावरती झेंडा लावायला खूप कष्ट घ्यावे लागले। आज आहे आमच्या इथं भंडारा आणि भंडारा म्हणजे भरनाथ जन्माष्टमी, तर त्याच्या निमित्त आपण चाललो आता मंदिरात अभिषेक आहे। तर हे आहे आपलं काळभैरवनाथाचं मंदिर आणि आज सकाळी अभिषेक आणि होम हवनाचा कार्यक्रम होता। सकाळी लवकर आलो आणि अभिषेक सुरू झाला। पहिल्याच लाईनीत बसलो होतो, त्यामुळे एकदम निवांत चालू होता। त्यानंतर ना गुरुजी जसं सांगत होते तशा सगळ्या स्टेप फॉलो करून आपण आपला अभिषेक कंप्लीट करून घेतला। पॉझिटिव्हिटी नेक्स्ट लेवलची झाली होती। त्याचसोबत हे दोन मित्र म्हणले आम्ही तुला फॉलो करतो, आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे। म्हणलं ठीक आहे। त्यानंतर होम हवनचा कार्यक्रम झाला आणि यावेळेस अभिषेक आणि होम हवनला चांगलीच गर्दी झाली होती। त्यानंतर सगळ्यात डिफिकल्ट टास्क म्हणजे कळसावरती झेंडा लावणे आणि तिथं एक दोन नाही तर कमीत कमी 3-4 लोक तर लागतातच आणि ते काम आम्ही पूर्णपणे सक्सेसफुली कंप्लीट केलं। ही आहे आपली काळभैरवनाथ महाराज आणि आई जोगेश्वरी मातेची मूर्ती। यावेळेस डेकोरेशन सुद्धा खूप छान केलं होतं। ही सगळी इन्फॉर्मेशन मॉर्निंगची आहे। त्यानंतर आहे पालखी सोहळा आणि त्याच्यामध्ये तर खूप मजा येते आणि खूप धिंगाणा असतो मित्रांनो। त्यामुळे मला फॉलो करून ठेवा, उद्या अपलोड करतो पार्ट 2 म्हणजेच पालखी सोहळा।